काम नाटक करायचं. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मनोहर नाईक सर यांनी आपलं अध्यक्षस्थान ग्रहण केलेलं आहे. नाईक सरांचं काम सुद्धा फार मोठं आहे. ते समीक्षक आहेत, ते साहित्यिक आहेत, ते प्रबोधनकार आहेत, एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मित्र सुद्धा आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं खरं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि सरांनी आम्हाला लोकांना एकत्र करून की आंबोरे सरांचा श्रद्धांजली कार्यक्रम आपण आयोजित करूया अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आणि त्यामुळे त्यांना हे श्रेय जातं, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण हा श्रद्धांजली कार्यक्रम असल्यामुळे आपण कुणाचे स्वागत करू शकत नाही, पण त्यांचं मी शब्दाने अभिनंदन करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय ज्येष्ठ कवी, समीक्षक आणि राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे नागपुरामध्ये, असं इमो नारनवरे सर यांनी सुद्धा आपलं प्रमुख अतिथीचं स्थान त्यांनी ग्रहण केलेलं आहे. विशेष अतिथी म्हणून ज्यांच्या प्रयत्नामुळे, ज्यांच्या सहकार्यामुळे इतकं मोठं हॉल त्यांनी दिलेला आहे. ज्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही सगळी मित्रमंडळी या कार्यक्रमाला जेव्हा आलो आणि आम्ही सगळे मित्रमंडळी म्हणजे आंबेडकरवादी साहित्य संसदेचे सभासद लोक जे आहोत, ते सभासद लोक या करुणा भवनचे आम्ही आजीवन सदस्य सुद्धा स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे एक आमचा आदर त्या दिवशी त्यांचा झालाच, परंतु त्यांना आम्ही शब्द ठेवला की बा सर आम्हाला अशा अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे, किंवा एका शब्दावर त्यांनी संपूर्ण सहकार्य केलं आणि सगळ्या प्रकारची ही व्यवस्था त्यांनी करून दिली. आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याबरोबरच आपले वासुदेव कुसाटे सर सचिव आहेत करुणा सांस्कृतिक भवन नागपूरचे. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड सर, हे सुद्धा समीक्षक आहेत, चांगले लेखक आहेत, कवी आहेत, प्रबोधनकार आहेत. आणि त्यांचं सुद्धा नाव नागपुरातच नव्हे तर संपूर्ण नागपूर परिसरामध्ये आणि नागपूर विभागामध्ये फार मोठं आहे. त्यांनी सुद्धा आवर्जून या ठिकाणी कुठे दर्शवली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माझे मित्र प्राध्यापक ज्योती ढाले सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची भूमिका मांडावी. त्यांनी प्रास्ताविक करावे. आदरणीय प्राध्यापक ज्योती ढाले सर. आणि दी शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे
महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांनी आपल्या रेषाच्या साह्याने काव्यात्मक दृष्टी आपल्याला दिली असे श्रीधर अंबोरे आपल्यातून 10 ऑगस्ट आपल्या 2026 निघून गेले. त्यांचा हा अभिवादन कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मनोहर नाईक सर प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. ज्येष्ठ कवी नारनवरे सर आणि ज्यांनी आपल्याला एवढा मोठा हाल उपलब्ध करून दिला आणि या संस्थेचे सचिव कुसाडे साहेब आणि इथे पुन्हा या श्रीधर अंबोरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी डॉक्टर प्रकाश राठोड सर, आमचे मित्र डॉक्टर सुशील मेश्राम सर ज्यांनी इथे संचालन केले, तसे ते आमचे समित्र प्राचार्य धर्मरक्षित रेबुंदे सर आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना आणि त्या कार्यक्रमाचे उद्घाटक रामदास आठवले त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री होते. तेव्हापासून ही संस्था उभी राहिलेली आहे. त्यानंतर त्याच्या शाखा आम्ही अनेक ठिकाणी झालेल्या गोंदियामध्ये सुद्धा आम्ही साहित्य संमेलन घेतलेलं आहे. त्यावेळेस युवराज गंगाराम, मी होतो, प्रमोद अनिराव होते, अनेक लोकांनी म्हणून त्या साहित्य संमेलन तिथे घेतलेलं आहे. विशेषतः आजचा हे जो कार्यक्रम आहे, हा पहिला कार्यक्रम आम्ही संसदेचा घेतलेला आहे. यामध्ये अंबोरे साहेब जे आहे, श्रीधर अंबोरे यांचं व्यक्तिमत्व तसंही फार मोठं आहे. अनेक रंगांनी आपल्या रंगातून, आपल्या विचारातून आणि आपल्या रेषेतून एक नवा विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. तो एक विद्रोही विचार म्हणून आपल्यासमोर पुढच्या युगाला मार्गदर्शन करणार आहे. या व्यक्तिमत्वाने एक नवा आदर्श आपल्यासमोर उभा केलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व मिळून डॉक्टर मनोहर सरांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि नव्याने पुन्हा आम्ही सगळी मंडळी याला जोडून एक मंडळ तयार करून या कार्यक्रमाची पुढची तयारी आम्ही नेहमी करत असतो. पहिला हा कार्यक्रम असल्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं, त्यांना अभिवादन करण्यासाठी हा पहिला कार्यक्रम घेत आहोत. मी प्रास्ताविक जास्त न बोलता इथेच थांबवतो. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद सर. वास्तविकतेमधून आंबेडकरवादी साहित्य संसद ही या वाटचालीची भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली आणि ही भूमिका निरंतर चालू राहील. या भूमिकेतून सगळ्यांना काम करायचं आहे. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आदरणीय माननीय वासुदेव कुसाटे सर यांना विनंती करतो की आपण सुद्धा आजच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय कुसाटे सर. मी श्रीधर अंबोरे सर यांना शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शन असोसिएशन तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी थँक्यू सर. धन्यवाद सर. आपण श्रद्धांजली वाहून त्यांना अभिवादन केलं आणि या कार्यक्रमाला एक नवीन रूप दिलं, त्याबद्दल आपला धन्यवाद. त्यानंतर
ज्यांच्या भाषणासाठी, ज्यांच्या वक्तृत्वासाठी आपण आसून असतात असे आदरणीय ज्येष्ठ कवी इमो नारायणराव सर यांना विनंती करतो की आपण विस्तृतपणे मांडणी करावी अशी अपेक्षा. परंतु डॉक्टर बाबासाहेब नाही आणि आज त्यांना अभिवादन करण्यासाठी माननीय स्मृतिशेष श्रीधर अंभोरे यांनाही मी या ठिकाणी सर्वप्रथम माझ्या वतीनं अभिवादन करतो. आजच्या या श्रद्धांजली सभेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर मनोहर नाईक सर, आज या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रकाश राठोड सर, या अतिशय उत्तम अशा सभागृहाच्या संचालक मंडळीतले, या करुणा भवनचे सचिव, आमचे मित्र माननीय उसाटे साहेब यांनी या ठिकाणी आताच या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक केलं, जे डॉक्टर झाले सर, संचालनकर्ते मित्र, या ठिकाणी उपस्थितीमध्ये जरी आपली कमी जरी उपस्थिती असली, अतिशय संपन्न व्यक्तिमत्वाचे धनी या ठिकाणी उपस्थित आहेत असं मी समजतो. मित्र, या ठिकाणी आमचे मित्र, कवी मित्र, जागतिक कवीचे कीर्तीचे कवी यशवंत म्हणजे लोकनाथ यशवंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आणि आपले स्मृतिशेष मित्र रेखाचित्रकार माननीय श्रीधर अंभोरे यांचा अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा परिचय होता. कदाचित ते जरी या ठिकाणी असते बोलायला तर ते अधिक उत्तम झालं असो. मित्र, अंभोरे यांचा उल्लेख सातत्याने केला जातो. ते रेखाचित्रकार जरूर होते, परंतु त्यांनी इथल्या उपेक्षित माणसांच्या आयुष्यालाच आपल्या रेखांमधून एक प्रकारचं जागतिक स्तरावर ज्याची म्हणजे दखल घेतली जाईल अशा प्रकारची चित्रे काढून स्वतःचं स्थान त्याने निर्माण केलेलं होतं. जवळपास गेली 40-45 वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत होते. अस्मितादर्श म्हणून त्यांची चित्रे आम्ही पाहिलेली आहेत. अनेक कविता संग्रहाला किंवा अनेक नियतकालिकांना त्यांची रेखाचित्रे मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात आली. रेखाचित्रकार मित्र श्रीधर अंभोरे अत्यंत निगर्वी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. माझी त्यांच्याशी फक्त 2 किंवा 3दा कुठेतरी म्हणजे अशी संमेलनाच्या निमित्तानं भेट झालेली आहे. माझी विशेष घसट त्यांच्याशी राहिलेली नाही. माझ्याशी असा विशेष बसून म्हणजे त्यांच्याशी संवाद मला साधता आला नाही, ही माझ्या आयुष्यातली मी उणीव समजतो. मित्र हो, परंतु आम्ही एकमेकांना ओळखत होतो. नागपुरात ते आले असताना मग त्या एका कार्यक्रमात ते आलेले होते. अर्थात डॉक्टर आंबेडकर मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरच्या एका कार्यक्रमात असताना त्यांच्याशी भेटही झालेली होती. आणि त्याच्यापूर्वी माझी वाशिम येथे त्यांच्याशी भेट झालेली होती. अनेक त्यांच्याशी परिचित असलेल्या लोकांनी जे श्रीधर अंभोरे यांचं एक चित्रकार म्हणून आणि एक माणूस म्हणून
जे व्यक्तित्व रेखाटलेलं आहे ते अतिशय विलोभनीय आहे. अनेक पुरस्कारांचे धनी ते असले तरी पण मी त्यांच्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चालताना बोलताना म्हणजे कुठल्याही प्रकारचा ज्याला हमभाव किंवा आपण अशा जागतिक कीर्तीचे म्हणजे चित्रकार आहोत अशा प्रकारचा अभिनिवेश मी त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या कुठल्याही हालचालीतून मला पाहायला मिळालेला नाही आहे. अत्यंत निगर्वी अशा प्रकारचा हा माणूस आणि तसा व्यक्तिमत्वाने आणि प्रकृतीने अतिशय म्हणजे ते चांगलेच होते. आत्ताच काही दिवसांपूर्वी नागपुराला ते येऊन गेले. दुरूनच त्यांच्याशी जमीन वगैरे झालं नाही असं नाही आहे, परंतु हे व्यक्तिमत्व इतक्या लवकर काळाच्या पडद्यावर जाईल असं वाटलं नव्हतं. मला ऐकून त्यांचं बाहेरनं जे कळलेलं होतं आमच्या मित्रांकडून ते आजन्म अविवाहित राहिले, परंतु अविवाहित असल्यानंतर देखील ज्याला कुटुंबवत्सल लोक म्हणतात अशी कुटुंबवत्सलता त्याने आपल्या व्यक्तिमत्वात जोपासलेली होती. ते आपल्या पुतण्याकडे, आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे वारंवार सातत्याने जायचे, त्यांची विचारपूस करायची असं मी ऐकलेलं आहे. तर हे मानवी मन जे आहे ते मानवी मन अत्यंत परिष्कृत आणि अत्यंत संपन्न अशा प्रकारचं त्यांना लाभलेलं होतं. मित्र, व्यक्तिगत आयुष्यात ते काय असतील हा भाग वेगळा, परंतु सामाजिक आयुष्यात ते मात्र अत्यंत सगळ्यांच्या आदराचे आणि सगळ्यांच्या अभिनंदनाचे विषय राहिलेले आहेत. ते अत्यंत आदरणीय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. अनेक चित्रकार आम्ही पाहिलेले आहेत, ते चित्र काढतात, परंतु अनेकदा ते संमेलनात किंवा याच्यामध्ये फारसे दिसत नाही. मला माहित आहे की आम्ही अनेक चित्र काढलेली आणि अनेक संमेलनाचे जे म्हणजे विचारपीठ आहेत त्या विचारपीठाचं बॅकग्राऊंड कशा प्रकारचं असलं पाहिजे, आपलं लोकांना म्हणजे ते पाहून कशा प्रकारची प्रेरणा मिळेल, ते अधिकाधिक चांगलं कसं होईल, दर्जेदार कसं होईल, हे श्रीधर आंभोरेकडून शिकावं. श्रीधर आंभोरेंनी मी पाहिलेलं आहे की वाशिमला झालेल्या त्या संमेलनाचं देखील मागचं बॅकग्राऊंड आहे ते त्यांनीच तयार केलेलं होतं. नागपूरला जे 11वं मला वाटतं दलित साहित्य संमेलन झालं होतं त्या संमेलनाचं मागचं बॅकग्राऊंड देखील त्यांच्याच कल्पनेतून साकार झालेलं होतं. तर अशा प्रकारचा हा कुठल्याही प्रकारचं म्हणजे मानधनाची अपेक्षा न करता किंवा मानधन न घेता हा अशा प्रकारे आपली सेवा लोकांना देणारा हा माणूस हा इतक्या लवकर म्हणजे कल्पना नाही तर असा निघून जावा याचं शल्य आमच्यासारख्या मित्रांना वाटणं हे साहजिकच आहे. मित्र, श्रीधर आंभोरे यांना आय फाउंडेशन सारखे म्हणजे याचे पारितोषिक प्राप्त झालेलं होतं. त्यांनी त्यांचा गौरव केलेला होता. हे जागतिक स्तरावरचं हे व्यक्तिमत्व जाणं, कारण अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या समाजात घडणे हीच अत्यंत म्हणजे दुर्मिळ अशा प्रकारची बाब आहे. आणि अशा प्रकारे दुर्मिळातलं दुर्मिळ व्यक्तिमत्व श्रीधर आंभोरे म्हणजे कुठल्याही प्रकारचे मी असं ऐकलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे अकॅडमिक अशा प्रकारचे त्यांच्याकडे एज्युकेशन नसताना देखील म्हणजे चित्रकलेचं त्यांनी चित्रकलेला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांची रेखाचित्रे लोकांना इतकी म्हणजे लोकांच्या इतक्या आवडीचा विषय ठरत असत आणि त्यामुळे ते गेल्यानंतर देखील अनेकांनी वर्तमानपत्रातून वाचले असेल. अजूनपर्यंत म्हणजे त्यांच्या संदर्भात ज्यांना ज्यांना आठवण येते ते त्या आपल्या आठवणी काढून श्रीधर आंभोरे यांना आपली श्रद्धांजली अर्पित करत असतात किंवा मानवंदना देत असतात. मला असं वाटतं अशा प्रकारची व्यक्तिमत्वे समाजात निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांचं जाणं हे समाजासाठी फारच मोठं हानिकारक ठरतं. मला असं वाटतं की श्रीधर आंभोरे यांचं जाणं हे आपल्यासाठी ती पोकळी इतक्या सहजासहजी भरून निघण्यासारखी नाही. आहेत आपल्याकडे चित्रकार आहेत, नाही असं नाही आहे, चित्रकार आहेत, परंतु अशा प्रकारे सामाजिक जाणीवेने प्रेरित असलेला आणि सातत्याने सामाजिक जाणीव घेऊन लोकांमध्ये वावरणारा आणि कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगणारा हा कवी आपल्यामधून झाले ही आपली फारच मोठी म्हणजे अशा प्रकारची हानी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांच्या मनात अतिव अशा प्रकारची श्रद्धा होती. ते त्यांच्या रेखाचित्रातून आपल्याला त्यांची चळवळ त्यांनी आपल्या परीने आपल्या चित्रकलेतून ती चळवळ गतिमान ठेवण्याचा म्हणजे पूर्णतः प्रयत्न केलेला आहे.
ते कवी मनाचे होते, कवी होते. त्यांनी संपादने केलेली आहेत, नियतकालिकांचं काही संपादने केलेली आहेत. परंतु त्यांचे व्यक्तिमत्व लोकांच्या मनात जे ठसलेलं आहे ते एक रेखाचित्रकार म्हणून, रेखाचित्रांचा जादूगार असं त्यांना काही लोकांनी त्यांना म्हटलेलं आहे. नक्कीच ते जादूगारच होते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे अकॅडमिक शिक्षण नसताना म्हणजे या चित्रकलेच्या संदर्भातलं अगदी मनापासून अंतरातून त्यांच्यातून ते चित्र त्यांच्या म्हणजे उमटत होतं. त्यांच्या रेषांना एक प्रकारची एक वेगळी लय होती, एक वेगळा अशा प्रकारचा फोर्स असायचा त्यांच्या त्या रेखांमध्ये पाहिलेलं आहे. त्यांची रेखाचित्रे खरोखरच आणि अनेक चित्रे काढली. त्यांच्या व्यक्तिचित्रांमध्ये माणसांचे चेहरे दिसत नसत, ते चेहरे नसलेल्या माणसांचं प्रतीक होतं. इथल्या व्यवस्थेने कशा प्रकारे माणसाला बिना चेहऱ्याचं करून टाकलेलं आहे याची ती म्हणजे एक प्रकारची म्हणजे अभिव्यक्ती त्यांच्या त्या चित्रकलेतून साकार होत होती. अशा प्रकारे आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व, आपलं जे जीवन आहे ते सामाजिक कार्यासाठी आपल्याला जे येतं ते समाजाला देणं, ते इतरांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. या भावनेतूनच त्यांनी आपली जी म्हणजे कला आहे ती कला त्यांनी राबवली. त्यांनी फार मोठी मोठी अशा प्रकारची चित्रे काढलेली नाही आहेत असं मी हे ऐकलेलं आहे की मोठी चित्रे काढलेली नाही आहेत, मोठ्या तसबिरी काढलेल्या नाहीत, कुणाच्या म्हणजे भिंतीवर लावण्यासारखी चित्र त्यांनी काढली नाहीत. छोटी छोटी चित्र जरी त्यांनी काढलेली असली तरी पण त्या चित्रामधून फार मोठं काम, फार अशा प्रकारचा आशय संपन्न काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच ते आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात ठाण म्हणून बसलेले आहेत. त्यांची आठवण ते विदर्भाचे होते, परंतु विदर्भात फारसा त्यांचा म्हणजे वावर राहिलेला नाही. त्यांचा वावर हा अहमदनगर आणि तिकडच्या भागामध्ये, ते अहमदनगरला राहत होते असं म्हणतात. अहमदनगर आणि मराठवाड्याशी तिकडच्या संबंध. त्यांचं गाव आहे, जन्मगाव आहे म्हणजे अकोला जिल्ह्यातील सीमेकडचं गाव चिखलठाणे काहीतरी असं गाव त्यांच्या गावाचं नाव आहे. तर ते तिकडचे, त्यामुळे ते आपल्या इथे म्हणजे फारसे परिचित राहिलेले नाही आहेत इकडच्या लोकांना, आपल्या लोकांना. परंतु त्यांचं काम तिथे मराठवाड्यामध्ये आणि तिकडे फार होते. ते जालन्यामध्ये त्यांच्या पुतण्याकडे ते मरून पावले, त्यांचं निधन झालं, त्यांचं परिनिर्वाण झालं. हे आपण 10 तारखेला हा अशा प्रकारचा चित्रसूर्य आपल्यातून निघून गेला. याचं शल्य तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आहे. आपण आज या ठिकाणी त्यांचा आठव करतो, त्यांच्या चित्रांचा आठव करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीतील एक मोठा माणूस, एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं हे मात्र निश्चित आहे. मित्रहो, मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, माझ्या मुक्तिवाणी या संस्थेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी जो कार्यक्रम म्हणजे आंबेडकरवादी साहित्य संसदेच्या वतीने घेण्यात आला 1976 साली नागपुरातच, जे दलित साहित्य संमेलन झालेलं होतं, त्या संमेलनातूनच म्हणजे या संसदेचा जन्म झालेला होता. मला माहिती आहे तिचं नाव पहिल्यांदा, मग नंतर पुण्यात होऊन ते तिकडे इकडे गेल्यानंतर तिचं नाव दलित साहित्य संसद करण्यात आलेलं होतं. आणि मग नंतर आता अलीकडे आता त्यांच्या आंबेडकरवादी साहित्य संसद केलेलं असेल. मी अजूनही म्हणजे दलित साहित्याला विसरलेलो नाहीये, विसरूही शकत नाही. कारण त्याने माझी घडण केलेली आहे. माझे आंबेडकर हेच प्रेरणास्थान राहिलेलं आहे. मी जरी दलित साहित्याचा असलो, कधी साहित्यिक असलो तरी पण माझे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच राहिलेले आहे. आम्ही कधीच इतरांकडे कुठल्याही प्रकारचा उपादर्श आम्ही मानलेलाच नाही आहे. मी 100% सांगतो, आम्ही कुठलेही उपादर्श आम्ही पहिल्यांदा मानलेले नाही आहेत. आम्ही पूर्णतः सुरुवातीपासून आंबेडकरवादी होतो. दलित साहित्य हे देखील आंबेडकरवादीच होतं. मग नंतर जसं आंबेडकरवादी म्हणण्यात आलं तसं मग नंतर अण्णावादी, मग नंतर फुलेवादी, मग नंतर शाहूवादी, मग नंतर अशा प्रकारचे वादी, अनेक प्रकारचे वादी अशा प्रकारचे निर्माण झालेले आहेत हे मी जाणतो. मला हे म्हणायचं आहे काय, हे सगळे आंबेडकरवादीच आहेत. जी नावं आहेत ही त्यांचा विकासक्रम आहे. आपण त्या विकासाला आपण म्हणजे त्या विकासाला आपण अभिवादन करूया, त्या विकासाशी समरस होऊया आणि पुढची वाटचाल करूया. मला असं वाटतं की श्रीधर मोरे सर हे आपल्यातून गेले, एक वेगळ्या अशा प्रकारचा ठसा आपल्याला ठेवून गेलेत की माणसाने अत्यंत उंच व्हावं, पण मनातून म्हणजे आपला विकास करावा, उत्तुंग अशा प्रकारचं शिखर गाठावं. पण शिखर गाठत असताना देखील आपले पाय मात्र जमिनीवरच आहेत. आपले पाय मात्र अगदी पायाशी घट्ट रोवलेले आहेत. हे आपण म्हणजे विसरता कामा नये. मला असं वाटतं की अशा प्रकारे फाय फाउंडेशन सगळ्या प्रकारचे
ते पारितोषिक त्यांना प्राप्त होऊन देखील, असा पुरस्कार प्राप्त होऊन देखील त्यांनी कधीही म्हणजे आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा ज्याला अहंभाव आहे तो गर्व आपल्या मनाला शिवू दिला नाही. अशा प्रकारची माणसं फार मोठी असतात. या मोठ्या माणसाला मी पुनश्च अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला बोलण्यासाठी आपण संधी दिली, त्यांना अभिवादन करण्याची मला संधी दिली, याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. काल मला जेव्हा सरांचा फोन आला, नाईक सरांचा, मी जरा अनिच्छिन्नच म्हणालो, कारण सहसा नाही म्हणण्याचा माझा म्हणजे प्रकार म्हणजे हेच नाही आहे. माझा तो स्वभावच नाही आहे नाही म्हणायचं कुणाला. आणि मी म्हटलं येईल, बिघडतं का, मी येईल म्हणालो. परंतु माझी आंबोरेश्वरांशी फार काही म्हणजे घसट नव्हती, माहिती नव्हती असे मी त्यांना सांगितलेलं. आणि त्यांनी मला सांगितलं की सांस्कृतिक भवन मध्ये आहे. मी सांस्कृतिक भवन समजलो तर इथलं पूर्वेला कॉलनीचं, आणि त्याची मी हे देखील केली, उबेर देखील केला. उबेरवाला येऊन आला आणि तितक्यात त्यांचा फोन आला की सर या. मी म्हटलं हो निघतोय. तर कुठे मी म्हटलं इथेच यायचं आहे ना. तर ते मला नाही म्हणे करुणा भवनच्या याच्यात. माझा ऐकण्यात माझी चूक झाली किंवा माझं विस्मरण होतं, अलीकडे विस्मरण फार होतं मी तुम्हाला सांगतो. तर त्यामुळे माझ्या विस्मरण मग नंतर त्यांनी सांगितलं, मग पुन्हा मग नंतर मी काय म्हटलं येणार म्हणजे येणार, यायचं म्हटलं तर मला आज माझ्या या ज्यांची फारशी भेट न झाली तरी पण माझ्या अंतःकरणात ज्याचं स्थान आढळ आहे अशा प्रकारच्या मित्रांमध्ये असलेल्या या माझ्या मित्राला मी पुनश्च अभिवादन करतो. ती अभिवादन करण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम मित्र. नैसर्गिक संसाराचा आनंद नाकारला, त्यांना त्यांनी सरांनी शब्द प्रयोग केला अविवाहित. ज्यांनी नैसर्गिक संसाराचा आनंद नाकारून रेषांनीच मनोमिलनाचा संसार केला त्यांनाच म्हणतात श्रीधर अमोरे. इतका मोठा त्याग त्याने केला आणि आपली लेखणी, आपला तुमच्याला मात्र अनेक कवींच्या, अनेक लेखकांच्या, अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांना मात्र काय तर मुखपृष्ठाचा साथ चढवला. तर या संदर्भात असं म्हणेल त्यांच्या संदर्भामध्ये की श्रीधराने साहित्यिकांवरती प्रेम अलौकिक केले. श्रीधराने साहित्यिकांवरती प्रेम अलौकिक केले आणि साहित्याचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मित्र डॉक्टर प्रकाश राठोड सर यांना भाष्य करण्यासाठी बोलवत नाही, तर डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी रंगरेषाकार श्रीधर अमोरे यांच्यावरती एक सुंदर आर्टिकल, एक सुंदर लेख लिहिलेला आहे. आपलं मनोगत या ठिकाणी लिहिलेलं आहे. डॉक्टर यशवंत सरांचं रंगरेषाकार श्रीधर अमोरे यांच्या जीवनरेषेवरील मनोगताचं अभिवाचन करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी अभिवाचन करावं. डॉक्टर यशवंत सरांचं मनोगत. जागतिक कीर्तीचे रेखाचित्रकार श्रीधर अमोरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर मनोहर नाईक, या आता ज्यांचं श्रीधर अमोरे नेमके काय आहेत, त्यांच्या रेषांच्या अन्वयार्थ ज्यांनी उलगडून दाखवला आपल्या खास शैलीमध्ये, आदरणीय यमो नागनावरे सर, आदरणीय फुसाटे सर. एक बोललं पाहिजे की ह्या वाचनालयात बसणाऱ्या पोरांना वक्ते म्हणून घडवा. मला ते खूप आवडून गेलं सरांचं त्या दिवसचं विधान. आणि हे सगळं आपण पाहतो आहोत. या छोटेखानी कार्यक्रमाला हे सभागृह त्यांनी दिलं
पण त्यांची जी तळमळ आहे की ह्या पोरांना वक्ते म्हणून तुम्ही तयार करा. वर वाचनालयात बसणारे विद्यार्थी, प्रास्ताविक ज्यांनी केलं आदरणीय ढाले सर, सूत्रसंचालन करणारे टेंभुर्णे सर, डॉक्टर सुशील मेश्राम आणि आपण सगळे कलावंतावर प्रेम करणारी सगळी परिवर्तनवादी मंडळी, श्रीधर अंभोरे हे तसे वाशिमचे, सरांनी सांगितलं इमो सरांनी. हा कलावंत माणूस आंबेडकरवादी होता हे महत्वाचं. लोकांनी आपली कला कोणत्या विचाराच्या दावणीला बांधली आहे हे आपल्याला माहिती आहे. पण या आंबेडकरवादी रेखाचित्रकारानं त्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा जागतिक पटलावर जो ठसा उमटवला तो जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या सगळ्या जाणीवा ठेवून आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. एरवी काय होतं की एखादा साहित्यिक मोठा प्रसिद्ध असतो, पण आपल्या कलेच्या विश्वामध्ये समर्पित असलेली जी माणसं असतात ती फार थोड्यांना माहिती असते. म्हणजे अनेकांना श्रीधर अंभोरे गेल्यानंतर असं कळलं की हा माणूस जागतिक कीर्तीचा रेखाचित्रकार होता. त्यांचं विश्व वेगळं असते, त्यांची संहिता वेगळी असते जगण्याची, त्यांची लाईफस्टाईलच वेगळी असते. पण आपण एकत्र जमलोय त्याचं कारण असं की तो भूमिकेचा माणूस होता आणि आंबेडकरवादी भूमिका घेऊन जगणारा माणूस होता. आपली निष्ठा तिथे आहे, आपलं प्रेम तिथे आहे. आणि म्हणून फार न बोलता माझ्याकडे जी जबाबदारी सोपवली आहे की त्या जागतिक दर्जाच्या रेखाचित्रकारासंबंधी या देशातला तत्वज्ञ डॉक्टर यशवंत मनोहर काय म्हणतात, अनेकांनी ते वाचलं नसेल आणि सरांची इच्छा होती की हा लेख तुम्ही तिथे वाचलं पाहिजे त्या कार्यक्रमात. त्याच्यामुळे आपण सगळे ऐकूया नीट. मी वाचतोय. श्रीधर अंभोरे, रेषांचा महाकवी असं शीर्षक आहे. यशवंत मनोहर. श्रीधर अंभोरे हा कलंदर प्रतिभावंत गेला. 10 ऑगस्ट 2026 रोजी ही विद्रोही चित्रप्रतिभा काळाच्या जळत्या कॅनव्हासवर स्वतःच महाचित्र रेखाटून शांत झाली. रेषांची एक वादळ भरती काळाच्या पडद्याआड गेली. श्रीधर अंभोरे अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चिखलगावचे. सरकारी वसतिगृहात राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. पोस्टात नोकरी करताना रेषांसोबत फिरण्याचा नाद त्यांना लागला. रेषांच्या सुंदर सुंदर गुंफा निर्माण करण्याचा छंद त्यांच्या मनानं घेतला. या रेषांच्या कविताच त्यांच्या निर्मितीत वेल्हाळताना दिसतात. ते मनाचं तुटलेपण घेऊन शांतपणे तंद्रीत जात आणि मग रेषाच त्यांची जुळवाजुळव करीत. जीवनातील असंख्य जखमांचा अभ्यास करणारे श्रीधर अंभोरे अविवाहित होते, पण आयुष्यभर त्यांनी त्यांच्या रेषांचे विवाह अपूर्व संवेदनशीलतेशी उत्कटपणे लावून दिले. अंभोरेंना जंगलाची भाषा उमगत होती. ते झाडांसोबत, वेलींसोबत, त्यांच्या फुलांसोबत आणि फुलांमधून अजूनही बाहेर न आलेल्या सुगंधासोबतही बोलत असत. ते थांबलेलेही आणि वाहतेही पाणी वाचत असत.
आदिवासींच्या घरांमधील अंधारही ते ऐकत असत आणि त्यांच्या मनांमधील उजेडाची गाणीही आपल्या रेषांना शिकवीत असत. अंभोरे हे अनन्य कलंदर होते आणि अनोखे बंडखोरही होते. त्यांनी स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे पाठ फिरवून रेषांना नव्या तहानभुकेची स्वप्न चारली. म्हणूनच त्यांच्या रेषा जगभर भरारत गेल्या आणि तिकडील चित्राभिरुचीला त्यांनी नवे पंख दिले. त्यांच्या रेषांच्या जागतिक ऑलिम्पिकमध्ये रंग वाटत फिरत आहेत. या श्रीधर रेषा आता जगाच्या सन्माननीय नायक रेषा झाल्या आहेत. या अविवाहित वाऱ्याशी मग त्यांच्या या सौंदर्य रेषांनीच लाखो हजारो विवाह केले. त्यांच्या रेषांना मी आदिवासी मुलींप्रमाणे बेभान नाचताना बघितलाय. श्रीधर अंभोरेंमुळे जगात अनेक नव्या रेषा निर्माण झाल्या आहेत. अशा असंख्य रेषांवर श्रीधर अंभोरे हे नाव खुद्द काळानंच खोदलेलं आहे. जिच्यामधून या नवल रेषा बाहेर आल्या त्या गुहेचं नाव श्रीधर अंभोरे हेच आहे. ज्या क्षितिजांमधून रेषांचे पूर्वी कधी न उगवलेले दिवस उगवले त्या क्षितिजाचं नावही श्रीधर अंभोरे हेच आहे. श्रीधर अंभोरे रेषांच्या डोळ्यांपुढं सौंदर्याची मर्मे अंतरित होते आणि स्वप्नांच्या प्रेमात पडून त्या रेषा अधिकच जिवंत होत होत्या. या रेषा श्रीधर अंभोरेंच्या रक्तातूनच उगवत होत्या. श्रीधर अंभोरेंच्या डोक्यात अजिंठ्याची चित्रे काढणारा एक रेषांचा अर्हत होता. त्याच्या स्पर्शाने काळाच्या दगडाला नक्षत्रांचा मोहर येत असे. मूर्तिमंत होण्यासाठी देखणं अमूर्त त्यांना रेषांचं आर्जव मागित असे. रेषा ही श्रीधर अंभोरेंची मातृभाषा होती हे अनेकांना माहीतच नाही. पण श्रीधर अंभोरेंचं आयुष्य रेषांनी बोललं, रेषांनी चाललं आणि रेषांमधील लालित्याचा सुगंध होऊन उमललं. बुद्ध युद्धावर औषध शोधण्यासाठी वनात गेले आणि श्रीधर अंभोरे स्वतःच्या पेटलेपणाला समजावण्यासाठी रेषांच्या आणि त्यांच्या निबिड संबंधांच्या वनात गेले. त्यामुळं त्यांचा सौंदर्य वृक्ष अपूर्व रेषांनी आयुष्यभर गदगदत राहिला. बाबासाहेबांच्या मनातील ज्वालांनी सकळांना शांतवणाऱ्या सलोख्याचा गगनवृक्ष जन्माला घातला. श्रीधर अंभोरे यांनी त्या गगनवृक्षाच्या स्पंदनांचे चवदार तळे रेषांमधून पिसारत ठेवले. खूपदा फोनवरून आम्ही बोललो. 2-3दा माझ्या घरीही हा रेषांचा सौंदर्य सोहळा आला. आमच्या या चर्चेत अजिंठाच उमलत होता. या भेटीमध्ये त्यांच्या रेषांच्या हसण्यामागची आसवही मी वाचली. जखमांना पराभूत करणारा त्यांचं गाणं, त्यांचं फुलणंही मी बघितलं. हा कलावंत मृत्यूचा पराभव करीत जगला आणि जिवंतपणाचं लावण्य गगनभेदी करीत राहिला. श्रीधर अंभोरे यांची ही सौंदर्य विद्या त्यांच्या जाण्यानं कधीही अस्ताला जाणार नाही. त्यांच्या रेषा आता अधिकच जोमानं उगवत आणि नव्या रेषांना ऊर्जा देत विस्तारत राहतील. रेषांच्या पलीकडे जाणाऱ्या रेषांची एक गहनता असते. श्रीधर अंभोरेंच्या रेषांमध्ये स्वतःला नाकारत सतत नवे होत राहण्याची क्षमता आहे. अंभोरेंनी रेषांना गायला शिकवलं. रेषांच्या तारांची मोहमयी सारंगी त्यांनी तयार केली. त्यांनी चिवचिवणाऱ्या रेषा लिहिल्या. किलबिलणाऱ्या रेषांची झाडं त्यांनी कागदावर मांडून ठेवली. त्यांच्या रेषा बोलतात आणि पलीकडची मर्मे आपल्या मनात भिरभिरत असल्याचा अनुभव आपल्याला देतात. श्रीधर अंभोरे हे रेषांचे महाकवी आहेत. या महाकवीने रेषांचं महाकाव्य लिहिलं. श्रीधर अंभोरे या किमयागारानं रेषांची एक नवीच भाषा निर्माण केली. रेषांची नवी संस्कृतीच्या प्रतिभावंताच्या पोटी जन्माला आली. श्रीधर अंभोरेंचं मन म्हणजे विद्युत रेषांचं निबिड जंगल. त्या जंगलातील मुठभर विजा ते कागदावर पिसारून ठेवत. त्यातील
लय लावण्यच आपल्या अभिरुचीमध्ये मुक्कामीच येत. हा रेषा नायक रेषांचीच काव्य भाषा बोलतो. या भाषेचाच मोर श्रीधर अंभोरेंच्या रेषांमधून वेल्हाळत राहतो. श्रीधर अंभोरेंच्या अस्तित्वाला असा अन्वर्थकतेचा मर्मार्थ प्राप्त होतो. आपलाही जीव या रेषा सम्राटाच्या रेषा लावण्यात गुंतून राहतो. आपल्याही काळजावर या रेषांचा पाऊस रिमझिमत राहतो. या रेषांच्या उत्सवात भिजताना आपणही या रेषा विश्वाचे नागरिक कधी झालो ते आपल्यालाही कळत नाही. रेषांच्या या महाकवीला वंदन, मनापासून अभिवादन. धन्यवाद. धन्यवाद सर. फार सुंदर वाचन या ठिकाणी सादर केलेले आहात. आणि मनोहर सर हे शब्दांचे जादूगर होते हे सांगितलेलं आहे. डॉक्टर यशवंत मनोहर हे शब्दांचे जादूगर होते आणि आहेत. शब्दांचे जादूगर आहेत. आणि श्रीधर अंभोरे हे मात्र चित्रकार आहेत आणि चित्रकार हा रंगरेषेचा जादूगर असतो. तर श्रीधर अंभोरे हे रंगरेषेचे जादूगर होते. या संदर्भात असं म्हणेल की हळवी असतात म्हणे जी शब्दांनी मोडली जातात. हळवी असतात म्हणे जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसी जोडली जातात. मोत्यांना तर सवय असते विखुरण्याची, मोत्यांना तर सवय असते विखुरण्याची, पण श्रीधरांना सवय होती लेखकांना रंगरेषेतून बांधून ठेवण्याची, रंगरेषेतून बांधून ठेवण्याची. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मनोहर नाईक सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करावी. आदरणीय नाईक सर. सर्वप्रथम तथागत बुद्ध आणि आपल्या आयुष्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. आपण ज्या थोर चित्रकारांना इथे अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी एवढा प्रशस्त हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला, हे सभागृह उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी दी शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे जे सचिव आहेत WL कुसाटे सर त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी किंवा त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ते माननीय इमो नारनवरे सर. मी त्या दिवशी फोन केला, म्हटलं जी ज्येष्ठ मंडळी आहे ज्यांचा संपर्क अंभोरे सरांशी आला आहे अशांनाच आपण इथे बोलवलं पाहिजे त्यांच्या अभिवादन सभेसाठी, म्हणून मी सरांना फोन केला आणि त्यांनी कुठलीही आडेवेळी न घेता एका शब्दात होकार दिला आणि ते उपस्थित राहिले. अतिशय कलेविषयी त्यांनी जी भूमिका मांडली आणि जे मनोगत व्यक्त केलं, ज्या काही 1-2-4 भेटी झाल्या त्यांच्या अंभोरे सरांशी त्याविषयी त्यांनी अतिशय भावनिकरित्या तो सगळा पट उलगडून दाखवला. तसेच आमचे मित्र डॉक्टर प्रकाश राठोड सर यांनी फार मोजक्या शब्दात पण फार महत्वाची माहिती आपल्याला अंभोरे सरांविषयी दिली आणि डॉक्टर यशवंत मनोहर सरांचा जो काही लेख आहे अंभोरे सरांविषयीचा तो इथे सगळ्यांपुढे त्याचं वाचन करून त्यांचं कलेच्या क्षेत्रातलं जे स्थान आहे ते आपल्या लक्षात आणून दिलं.
त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप धडपड केली, धावपळ केली, ते आमचे मित्र डॉक्टर सुशील मेश्राम सर, प्राध्यापक ज्योतिक ढाले सर, त्यांचे मित्र, आणि टेंभुर्णे सर. हे सतत कार्यक्रम यशस्वी कसा होईल यासाठी सारखे धडपडत होते आणि त्यांच्या या परिश्रमातूनच हा छोटेखानी परंतु अतिशय सुटसुटीत कार्यक्रम इथे संपन्न झाला. श्रीधर अंभोरे हे एक मोठी चित्रकार, रेखाचित्रकार, जे 10 ऑगस्टला त्यांची जीवनयात्रा संपली, परंतु त्यांनी जे चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये कार्य केलं ते कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. आता बोलताना राठोड सर म्हणाले की हे नाव फारसं परिचित नाही. याचं कारण असं आहे की एकूणच भारतीय समाजाचा जो दृष्टिकोन आहे कलेकडे पाहण्याचा तो फार संकुचित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतामधील एका लेखामध्ये, जनतेतील एका लेखात हा उल्लेख केला आहे की आपल्याकडे चित्रकलेला फार लोक जाणकार नाहीत, चित्रकलेची, कुठल्याच कलेची. त्यांनी युरोपाचं उदाहरण दिलं बाबासाहेबांनी. युरोप खंडामध्ये जे धनिक वर्ग आहे तिथला, त्यांच्या दिवाणखान्यामध्ये मोठमोठ्या जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्र लागलेली असतात. ते चित्र यासाठी नाही लावत की मी किती श्रीमंत एवढ्या महागीचं चित्र घेतलं, आम्ही कलेचे उपासक आहोत हे त्यातून त्यांना सांगायचं असतं. आपल्याकडे ती पद्धती नाही. आपल्याकडे कलावंतांची सगळ्याच अर्थानं उपासमार होते. तो दुर्लक्षित असतो, उपेक्षित असतो, आणि असे चित्रकार पुन्हा पुन्हा काही जन्माला येत नाही. कोणताही कलावंत, फार कमी कलावंत आपल्याला दिसतात जे समाजाचा तळ ढवळून काढतात आणि समाजाची स्पंदनं आपल्या कलेमध्ये बांधण्याचं काम करतात. जसं आपण पाहिलं की मग आपण 20-25 वर्ष मागे गेलो, 50 वर्ष मागे गेलो तर नागपुरात काही चित्रकार होते. जसं अरुण मोरघडेंचं नाव आपल्याला माहिती, अरुण मोरघडे, सदानंद बोरकर, आता जे यवतमाळला बळी खैरे आहे, अशी मोजकी मंडळी आपल्याला या चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत असणारी दिसतात. त्यांनी कलेला वाहून घेतलेलं आहे असं आपल्याला दिसतं. जसे एक मोठं नाव पुन्हा नागपूर परिसरात, म्हणजे तेही जागतिक कीर्तीचे, जे भाऊ समर्थ, एक मोठं नाव. मी भाऊ समर्थांचा उल्लेख याच्यासाठी केलाय, ते नागपूरचे मुळात. तसा त्यांचा जन्म लाखणीचा आहे, भंडारा जिल्ह्यातील लाखणी. आणि त्यांनी एक म्हणजे स्वतःच्या जीवनावर पुस्तक लिहिलंय. 10 कथा आहेत त्या पुस्तकामध्ये. मिस्सी नाव आहे त्या पुस्तकाचं, मिस्सी. तर ते कसे चित्रकलेनं झपाटले होते, मग नागपुरात कसे आले वगैरे, ते त्यांनी सगळं लिहिलं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे कलावंत उपेक्षित असतात. समाजाला यांचं मोल हे हयात असेपर्यंत कळत नाही, आणि जेव्हा मग काळाच्या पडद्याआड जातात तेव्हा मग त्यांच्या कलेचं मोल किंवा महत्व समाजाच्या लक्षात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक मोठे चित्रकार होते. बाबासाहेबांनी स्वतः बुद्धाचं रेखाचित्र काढलेलं आहे. पण पाहिलं असेल तुम्ही, जर चिंचोलीच्या शांतीवनात गेले तर ते चित्र तिथे ठेवलेलं आहे, बाबासाहेबांनी काढलेलं बुद्धाचं रेखाटन. बाबासाहेबांना चित्रकलेची जाण होती, शिल्पकलेची जाण होती. बाबासाहेबांना संगीताची आवड होती. त्यांनी संगीत शिकवण्यासाठी त्यांनी एक शिक्षक विकसित होती. तसं जर आपण बघतो म्हटलं तर जो बाबासाहेबांनी हा उल्लेख केला की या देशातला कलावंत अव्यक्त स्वरूपातच नसतं, कारण त्यांना संधी मिळाली. आता ही संधी कधीपासून मिळाली आपण पाहतो, तरी संधी मिळाली शिक्षण सुरू झालं तेव्हापासून. आपल्या कलावंत असं नाही,
फार पूर्वीपासून आहे. मुळात आपण कलावंत आहोत. तुम्ही खरे कलावंत जर शोधायला गेलात ना तर ज्यांना वैदिक व्यवस्थेने त्यांना शूद्र आणि अतिशूद्र म्हणताय ना ते खरे कलावंत आहेत. जास्त कलावंत तुम्हाला याच्यामधूनच दिसतात, याच वर्गातून आलेली दिसतात. पण पाहिलं आहे की स्त्रिया उन्हाळ्यात वळ्या काढतात, ती कला आहे. सार काय करायची सोपं काम नाही. आधी खेड्यामध्ये स्त्रिया पाट्यावरच्या शेवळ्या वळायच्या. कला आहे या मोठ्या रुटीवरच्या होते, ज्याला रांड्या रोट्या म्हणतात. कला आहे ती पाककला झाली, पण ती कला आहे. ही कला इतर कुणाला साध्य झाली नाही. ही कला गरिबांच्या घरातच वाढली, मोठी झाली, विकसित झाली. तर कलावंताशी जन्माला येतात जो स्वतःला ओळखतो की माझ्यामध्ये कोणता गुण आहे, विशेष गुण आहे. ज्यानं स्वतःला ओळखलं तो ती कला विकसित करतो आणि नावारूप असतो. असं श्रीधर आंबोळींचं झालं. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातात जादू आहे. चित्र बारकाईनं पाहायला आपल्याकडे दृष्टी सुद्धा नाही. चित्र बघण्याची दृष्टी असावी लागते असं नाही. चित्रपट बघायला दृष्टी असावी लागते, चित्र प्रदर्शनी पाहायला दृष्टी असावी लागते. अनेक ठिकाणी चित्र प्रदर्शनी लागतात. काय म्हणतात तुम्ही येतात हॉलमध्ये सुरुवात करतात काय चालू तसं नसतं. चित्र तसं पाहायचं नसतं. जो खरा जाणकार असतो तो एका एका चित्राजवळ थांबतो, इकडे सरकून पाहतो, तिकडे सरकून पाहतो, कोणता भाव दिसतो. म्हणजे इतकं बारकाईनं बघता येतं चित्र की झाड आहे, पक्षी उडत आहे, झाडाच्या बाजूला उडत झाले पक्षी. तो चित्र पाहायचं, चित्र पाहायचं आणि पुढे चालायचं असं नाही. ती कोणती वेळ असावी, ती कोणती वेळ चित्रात बंदिस्त केली आहे चित्रकाराने, कशी माहिती ही कोणती वेळ आहे. पक्षी उडत आहे, पक्षी उडत चालले झाडावर, झाडाच्या बाजूला पक्षी उडत चालले. पण सकाळची वेळ आहे का ही संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या ओळीनं पक्षी आपल्या घरट्याकडे चालले आहेत का की चारा शोधायला दिवस निघायला उडत चालले दुसरीकडे अन्न शोधायला. तर तो शोधतो की झाडाची सावली कोणत्या बाजूला पडली. जर सूर्य एकूण उगवला असेल आणि झाडाची सावली या बाजूला पडली असेल म्हणजे सकाळ झाली आहे, पक्षी अन्नाच्या शोधात निघाले. पण झाड इथे आहे इतकं बारकाईनं पाहतो. कोणती कला काय करते, संस्कृतीला समृद्ध करते, संस्कृतीला समृद्ध करते. कलेचा जन्म त्याच्यासाठी ती संपूर्ण युग आपल्या कलेमध्ये बंदिस्त करण्याचं, संपूर्ण युगाची स्पंदन पकडण्याचं काम कला करते. कला संस्कृतीला समृद्धही करते आणि संस्कृतीला जिवंतही करते. काळ कितीही लोटून गेला असला तरी कला संस्कृतीला मरू देत नाही. आता शिल्पकला अजंठीची लेणी वाकाटक काळातली लेणी सहज त्याला आठवलं वामनदादांचं गाणं म्हणून. तर ही कलावंतांची, हे कलावंतांचं सामर्थ्य असतं, ही कलेची शक्ती असते. यांनी सुद्धा आपल्या कलेने या चळवळीला गतिमान करण्याचं काम
काय एकत्र आलं? ते आपले म्हणून नाही, जन्मानं आपलं असणं वेगळं आणि विचारानं आपलं असणं वेगळं. विचारानं आंबेडकरवादी आहे, त्यांचा आंबेडकरी चळवळीशी त्यांची नाळ जुळलेली आहे, त्यांच्या कलेची नाळ जुळलेली आहे आणि त्यांनी आता चिरेच्या लोकांना चेहरा दिला, नवी ओळख दिली. तीच माणसं आंबोळींनी वेगळ्या शैलीतून आपल्या चित्रांमधून मांडलेली आहेत. ते आंबेडकर नसते तर कदाचित आपण हा विचारही केला नसता. तर असे लोक खूप आहेत. आंबेडकर मला काय विचारांची पुरवणी, शुद्धता, विचारांची शुद्धता सोनं कसं भट्टीत तापवलं जातं आणि मग त्याला गोड होतं. ते असतं शुद्ध सोनं. पावडरेशी सोडून हे सोनं हवं आहे आपल्याला, विचारांचं सोनं. आता आपल्यामध्ये जी मी आता तुम्हाला म्हटलं की जी चित्रकला आहे, 5 मिनिट खूप आहे. आपण पाहिलाय म्हणजे हा काळ खरं तर संपूर्ण समाजाची घुसळण करणारा काळ. सध्याचा काळ जो समकाळ आहे हा एकूणच समाजाची विचारांची घुसळण करणारा काळ आहे. मध्ये मध्ये लोक वर्ग गुणवत्तेची भाषा बोलणार. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की गुणवत्ता काय असते. गुणवत्ता दाखवण्याची गोष्ट काही दिसतेच. तुम्ही झाकून नाही ठेवू शकता, सूर्यावर झाकून नाही ठेवता, किती झाकण्याचा प्रयत्न खूप होणार. तशी गुणवत्ता असते. गुणवत्ता काय असते आपण दाखवलं. तो उत्तराखंडमधला मुलगा रवी कंटा ही असते गुणवत्ता. देशामध्ये सध्या बळबळीचं वातावरण आलं होतं, सुनसान झालं होतं. सगळे हताश निराश मनोवस्थेत, काही होत नाही आता. पण आलाय पट्टा, चेतना जागवली नाही मला. सुनसान वातावरण होतं, उतर झालं नाही ही ताकद असते, ही असते. आणि हे असतं माणसाचं कलावंत. कारण कलाही माणसाच्या मनात खळबळ निर्माण करतो. ती स्वस्त नाही बसत. खरी कला माणसाला स्वस्त बसूच देत नाही. खऱ्या कलेचं आणि शिखर अमोल हे या चित्रकलेच्या क्षेत्रातले एक साधन होतं. म्हणजे पूर्ण समर्पित भावनेनं त्यांनी ती कलेशी एकरूप झाली आणि म्हणूनच त्यांच्या विचारातून त्यांच्या लेखणीतून अतिशय दर्जेदार अशा रेखाकृती निर्माण झाल्या. अशा या महान चित्रकाराला आंबेडकरवादी साहित्य संसदेच्या वतीनं शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सुद्धा मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. बुद्धाचं तत्वज्ञान यालाही स्पर्श केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलावंतावर कसं प्रेम केलं याचाही या ठिकाणी उल्लेख तुम्ही केला. आणि श्रीधर आंबोळेंनी सुद्धा आपल्या रंगरेषेच्या माध्यमातून लेखकांना कवींना असा न्याय दिला. असं विस्तृत मार्गदर्शन आणि अध्यक्ष भाषण या ठिकाणी केलं.
परंतु आतापर्यंत या महापुरुषांचं आणि शिवराय आंबेडकरांचं नाव घेतलं, पिसाळी नाव घेतलं, त्यांना कुठलीही गोष्ट आपोआप सहज प्राप्त झालेली नाही. त्यांच्या कष्टातून, त्यांच्या परिश्रमातून त्यांनी घडवून त्या समाजाला दिलेला आहे. आणि त्यामुळे अशा महामानवांना आदरण्याची आपण किती माहिती तरीही त्यांच्यावर आपण करू शकत नाही. अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी सरांनी केलं. ते है बनवून बनाया राष्ट्रों पर, सभी सबके है बनवून बनाया राष्ट्रों पर, खुद रास्ता बनाने वाले कुछ और नहीं होते हैं. क्षमा को जलती है सबके लिए, पर खुद को जलाकर रोशनी देने वाले बहुत ही कम होते हैं, बहुत ही कम होते हैं. धन्यवाद. आतापर्यंत संपूर्ण वक्त्यांनी फार सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं. आणि हा शेवटचा टप्पा म्हणून या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर सुशील मेश्राम सर यांना विनंती करतो की आपण या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर सुशील मेश्राम सर. आंबेडकरवादी साहित्य संसद आणि ती ब्रिटिश यांच्या संयुक्त विद्यमाने युगप्रवर्तक अशा प्रतिभेचे धनी असलेले रेखाचित्रकार श्रीरंग अंबोरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व एकत्र गोळा झालो होतो. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमचे सन्मित्र डॉक्टर मनोहर नाईक सरांनी स्वीकारलं. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी कलेचं महत्त्व काय असतं आणि कलेचं दर्शन कसं करावं लागतं याचं छोटंसं प्रात्यक्षिकच आमच्याकडून करून घेतलं. आणि आम्हाला सांगितलं की एखादं चित्र पाहायचं असेल तर त्यात काय काय पाहायचं असते, फार महत्त्वाचं आहे. आणि अंबोरे सरांबद्दल त्यांनी त्यांचं अभिवादन त्यांनी केलं. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली असे दी शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशनचे वासुदेव तुसाटे साहेब यांनी सुद्धा अभिवादन केलं. अंबोरे सरांना मी त्यांचेही आभार मानतो. आणि हा एवढा प्रशस्त अहवाल आम्हाला निःशुल्क उपलब्ध करून दिला त्याचे विशेष आभार मानतो. आदरणीय इमो नारनवरे सर जे सुप्रसिद्ध कवी आहेत, विचारवंत आहेत, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक सगळीकडे आणि या वयातही ते कोणालाही नाही म्हणत नाही आणि आपल्या अनुभवाचा समाजाला फायदा करून देतात. ते इथे आले, त्यांनी फार महत्त्वाचं विवेचन केलं. मी आदरणीय इमो नारनवरे सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे दुसरे सन्मित्र प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड सर ज्यांना महाराष्ट्र ओळखतो, महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रबोधनकार, क्रांतिकारक प्रबोधनकार म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे असे डॉक्टर ते आमचे दुसरे मित्र प्राध्यापक ज्योती घाले सर आणि ज्यांनी मोठं सुंदर सूत्रसंचालन केले असे सेवानिवृत्त प्राचार्य आमचे मित्र धर्मरक्षी टेंभुर्णे. या कार्यक्रमाला विशेष पद्धतीने मागे लावून विशेष जे मेहनत करतात असे निवृत्ती मेश्राम सर, मला वाटतं ते ऑफिसला आहेत आता, मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांचा सहभाग झाला त्या सर्वांचे आंबेडकरवादी साहित्य संसद आणि दी शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशन यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण कमी संख्येनं आहात पण गर्दी आहे सरांनी म्हटलं आणि गर्दी असल्यामुळे तुम्ही इतक्या वेळ